तर थोडी लिंक तुटून गेली होती मागे. मग बोनस भाग याचा फायदा निश्चित पद्धतीने विद्यमान समहक्क भागधारकांना होतो. ज्या कंपनीची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मालाची विक्री होत असेल तर विक्रीचा संबंध नफ्याशी येत असल्यामुळे त्या कंपनीचा नफा वाढतो व नफा वाढल्यामुळे कंपनी त्या नफ्यावर जो अवलंबून असतात ते म्हणजे लाभांश. मग कंपनी त्या वर्षी मोठ्या प्रमाणावर लाभांश देऊ करते. पण लाभांश देता देता कंपनीच्या राखीव निधीमध्ये सुद्धा विशिष्ट पर्सेंटेजची रक्कम ही जमा होत असते. मग अशी जर नावलौकिकता प्राप्त झालेली कंपनी असेल तर दरवर्षी त्या कंपनीला मोठ्या प्रमाणावर नफा होत राहील व दरवर्षी राखीव निधीमध्ये ती कंपनी मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करत जाते व त्यामुळे हळूहळू ही रक्कम वाढते व त्यानंतर कंपनी याच रकमेचं बोनस भाग म्हणून वाटप करते. मग यामुळे बोनस भाग वाटप करणाऱ्या कंपनीचा किंवा कंपनीची एक वेगळी प्रतिमा ही समाजामध्ये निर्माण होते. एक वेगळ्या दृष्टिकोनातून अशा कंपनीकडे लोक बघतात व भविष्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार व ज्यांनी ऑलरेडी त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे ते गुंतवणूकदार किंवा ज्यांनी इतर ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे असे गुंतवणूकदार, हे सगळे गुंतवणूकदार या कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यास इच्छुक असतात व त्यामुळे निश्चित पद्धतीने भागांची मागणी वाढते व मागणी वाढल्यामुळे भागांचे मूल्यसुद्धा वाढते व या वाढलेल्या मूल्याचा फायदा निश्चित पद्धतीने विद्यमान समहक्क भागधारकांना प्राप्त होतो की ते आपले भाग केव्हाही विकून मोठ्या प्रमाणावर त्यावरचा नफा हा कमवू शकतात. मग अशा पद्धतीने बोनस भागांमुळे कंपनीच्या नावलौकिकतेत वाढ होते, गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो, भागधारकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आणि शिवाय कंपनीची इमेज ही मार्केटमध्ये अजून वाढते. अशा वेगवेगळ्या प्रकारचा फायदा या बोनस भागाद्वारे कंपनीला आणि गुंतवणूकदारांना प्राप्त होताना दिसतो. आणि म्हणून बोनस भाग देणारी कंपनी ही उत्तम कंपनी आहे, चांगली कंपनी आहे, अशा प्रकारची ख्याती अशा कंपन्यांची वाढते. अशा प्रकारे बोनस भाग हा आपला मुद्दा इथे संपलेला आहे. याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की विद्यमान कर्मचाऱ्यांना कोणत्या कोणत्या प्रकारचे भाग वाटप केले जातात, कशा पद्धतीने ते केले जातात, याविषयीची सविस्तर चर्चा आपण पुढच्या तासाला करूया. सोबत मी एक 10 प्रश्नांची लिंक देणार आहे. ती लिंक सोडवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे आणि कंपल्सरी प्रत्येकाने ते लिंक सॉल्व करायचीच आहे. आणि मागच्या तासाला सांगितल्याप्रमाणे आजपासून मी प्रश्नोत्तरे करणार आहे. म्हणून मी ज्यांना ज्यांना फोन लावेल त्यांनी कृपया फोन उचलावे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. मी सगळ्या गोष्टींची लेखी नोंद ठेवणार आहे, याची काळजी घ्या. कारण हे मार्क्स मी प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पकडणार आहे. म्हणून प्रत्येकाने गांभीर्याने अभ्यास करायला सुरुवात करा. सप्टेंबर महिना संपायला आलेला आहे, ऑक्टोबर महिना सुरू होईल. येत्या 6 महिन्यात तुमच्या परीक्षाही सुरू होतील बोर्डाच्या. म्हणून जे अभ्यासाला लागलेले नसतील अशांनी अभ्यासाला लागणे. धन्यवाद.